काल चिपळूणात जोरदार राडा पाहायला मिळाला। काल चिपळूणमध्ये भाजपचे नेते निलेश राणे यांच्या गुहागर येथील सभेपूर्वी ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याची घटना समोर आली। भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर हा सर्व प्रकार घडला। यामुळे मुंबई गोवा महामार्गावर पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्याने या मार्गावरील वाहतूक देखील ठप्प झाली होती। माजी खासदार निलेश राणे यांच्या गाडीवर आमदार भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर काल दगडफेक करण्यात आली। त्यामुळे चिपळूणात जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळालं। राणे आणि जाधव यांचे कार्यकर्ते एकमेकांना काल भिडले होते। चिपळूणमधील दगडफेक प्रकरणी शिवसेना ठाकरे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दोन्ही बाजूचे मिळून जवळपास 300 ते 400 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शुक्रवारी रात्री उशिरा चिपळूण शहर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आज देखील भास्कर जाधव यांच्या कार्यालयाबाहेर प्रचंड पोलीस बंदोबस्त असून चिपळूणात प्रचंड तणावपूर्ण वातावरण आहे। जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार।